नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मेडबॅब्स अकॅडमीमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपण काय घेणार आहोत? आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत 10 क्वेश्चन घेणार आहोत, जे तुम्हाला DMAR आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जे वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये कामी येणार आहेत. ते क्वेश्चन घेताना मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पण देणार आहोत, ज्याच्यामुळे तुमचे त्याच्या रिलेटेड, त्या टॉपिकच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन्स होऊन जातील याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे, तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आपल्याकडे सिलेबस खूप मोठा आहे कव्हर करण्यासाठी, तर मी टाइमपास करणार नाही. चला आपण सुरू करू. ठीक आहे, चला आजचा पहिला प्रश्न आहे, बेस्ड ऑन लेवल ऑफ परफॉर्मन्स एक्सपेक्टेड बाय प्रॅक्टिस ऑथॉरिटीज अंडर विच नर्सेस रोल डज केअर गिव्हर, ॲडव्होकेट, एज्युकेटर अँड रिसर्चर फॉल्स इन टू. चलो, व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. इथे काय विचारलं आहे? लेवल ऑफ परफॉर्मन्स, हे बेस आहे. लेवल ऑफ परफॉर्मन्स एक्सपेक्टेड करताय की याच्या बेसिसवरती विचार करा की हे जे रोल आहे ते कुठल्या रोलमध्ये फिक्स होतात. म्हणजे केअर गिव्हर, ॲडव्होकेट, एज्युकेटर आणि रिसर्चर कशामध्ये मोडतात. तर आपण बघून घेऊ डिफरंट नर्सिंगचे मॉडेल्स आहेत आपल्याकडे. जसं प्रायमरी केअर गिव्हर, त्याच्यानंतर या टीम नर्सिंग असते, पेशंट सेंटर्ड असते, टीम नर्सिंग असते, डिफरंट रोल्स आहे. सिस्टम आहे, त्याच्यामुळे काय होते, नर्सेस त्यांचं म्हणजे नर्सेसला असाइनमेंट केलं जाते. एक पेशंट दिला जातो किंवा ग्रुप ऑफ पेशंट दिले जाते किंवा टास्क ओरिएंटेड दिलं जाते. असं डिफरंट आहे त्याच्यामध्ये. पण इथे इथे ते नाही विचारलं. इथे काय विचारलं आपल्याला? हा क्वेश्चन थोडा ट्विस्ट करून विचारलेला आहे. हा क्वेश्चन DMR मध्ये आला होता. आत्ताची जी DMR झाली ना, 2022 नाही 2023 मध्ये जी झाली, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला होता. तर चला बघू याचा आन्सर. पहिले आपण सगळे ऑप्शन्स बघून घेऊ, म्हणजे आपल्याला एक एक समजून जाईल. तर आपण पहिलं प्रायमरी बघू. प्रायमरी रोल काय असतो? तर प्रायमरी रोलमध्ये बेसिकली कुठल्या गोष्टी येतात? प्रायमरी रोल्स म्हणजे डायरेक्ट केअर गिव्हर, याच्यामध्ये डायरेक्ट पेशंट इन्व्हॉल्वमेंट असते. डायरेक्ट पेशंट इन्व्हॉल्व असतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? केअर गिव्हर. आपण पेशंटला केअर करतो. ठीक आहे, तो वाला पहिला रोल. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय काय येतं? एज्युकेशन, हेल्थ एज्युकेशन. हेल्थ एज्युकेशन पण देतो आपण पेशंटला. ठीक आहे, त्याच्यानंतर जनरल ज्या गोष्टी आपण करतो पेशंटसाठी, जसं ड्रेसिंग करून देतो, है ना, ड्रेसिंग करून देतो, औषधं देतो, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? प्रायमरी रोलमध्ये येतात. ठीक आहे, आता जर आपण ते सेकंडरी रोल म्हटलं, सेकंडरी रोलमध्ये काय होते? सेकंडरी रोलमध्ये पण ह्याच गोष्टी येतात. म्हणजे डायरेक्ट पेशंट इन्व्हॉल्वमेंट, एज्युकेशन प्लस याच्यात आणखी काही गोष्टी ऍड होतात, जसं मेडिकल सपोर्ट. मेडिकल सपोर्ट म्हणजे काय बा? तर पेशंटला कशाची गरज आहे का? त्याला काय स्टिक लागते का चालायसाठी? त्याला बँडेज लागतात का? किंवा मग त्याला आय व्ही सलाईन लागेल का? ह्या सगळ्या गोष्टी आपण डिसाईड करतो. किंवा नाही, पेशंटचं माउथ ड्राय होतंय, है ना, ड्रायनेस वाढली आहे, हीट टेम्परेचर वाढलं, त्याला आय व्ही लागेल. हे आपलं म्हणजे मेडिकल सपोर्ट त्याला आपण देतो. आणि हे कसं असते? तर मोर इंटेन्सिव्ह असते. इंटेन्सिव्ह म्हणजे तुम्ही विचार करा की प्रायमरी रोल म्हणजे जे PSC वर नर्स असते ती कुठल्या कुठल्या गोष्टी करते असं तुम्ही डोक्यात ठेवा. त्या गोष्टी प्रायमरी रोलमध्ये येतात. सेकंडरी रोलमध्ये थोडंसं ॲडव्हान्स होते माणूस, आहे ना, तर मग आपल्याला मोर इन्व्हॉल्वमेंट, मोर इंटेन्सिव्ह केअरमध्ये आपण जातो. आता याच्यामध्ये आणखी आणखी एक आलाय डिफरन्शिएटेड रोल. आता डिफरन्शिएटेड रोल हा याच्यात पुन्हा प्लस होतो. डिफरन्शिएटेड जर म्हटलं आपण, तर याच्यामध्ये डिफरंट रोल्स येतात, पण हे कशा तरी बेसिसवर असते. म्हणजे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मी इथे. डिफरन्शिएटेड मध्ये काय काय येतं? तर डिफरन्शिएटेड असते 3 गोष्टीवर. प्रोव्हाइडिंग, जे ज्यामध्ये हे सगळ्या गोष्टी येतात, ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइडिंग मध्ये येतात. प्लस इंटिग्रेट म्हणजे डिफरंट प्रोफेशनल सोबत इंटिग्रेट करतो आपण. आणि प्लस येते मॅनेजिंग. आणखी काय होते? मॅनेज करते ती, म्हणजे मॅनेजरल रोल. जसं आपल्या इथे नर्स इंचार्ज असते ना, ती म्हणजे डायरेक्ट केअर पण प्रोव्हाइड करू शकते पेशंटला. त्याच्यानंतर इंटिग्रेट करू शकते, ती डॉक्टरसोबत भेटू शकते, फिजिओथेरपी, सायकोलॉजिस्ट यांच्यासोबत भेटू शकते, इंटिग्रेट करते केअरमध्ये आणि मॅनेज करते म्हणजे तिच्याकडे एकच पेशंट नसतो, भरपूर पेशंट असतात, तर प्रत्येक पेशंटला मॅनेज करते, स्टाफिंग मॅनेज करते, या सगळ्या गोष्टी ते मॅनेज करते. तर सप्लाईज वगैरे, है ना. तर हे आहे डिफरन्शिएटेड रोल. आणि हा कशावरती बेस असतो? हा बेस असतो त्या पर्टिक्युलर नर्सचं एज्युकेशन काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिचा एक्सपिरियन्स किती आहे, एक्सपिरियन्स प्लस तिच्यात कॉम्पिटन्सी किती आहे.
या सगळ्या गोष्टीवर डिपेंड असते. तर ह्या जर एज्युकेशन जास्त आहे, एक्सपिरियन्स जास्त आहे, कॉम्पिटन्सी जास्त आहे, तर नर्स कशात जाऊ शकते, डिफरन्शिएटेड रोलमध्ये जाऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर याला प्लस करून एक रोल येतो, त्याला म्हणतो आपण ॲडव्हान्स प्रॅक्टिस रोल. आता ॲडव्हान्स प्रॅक्टिस रोल हा स्पेशालिटीवर असते, म्हणजे जसं प्रॅक्टिशनर्स असतात है ना. एक्झाम्पल देतो मी प्रॅक्टिशनरचं तुम्हाला. प्रॅक्टिशनर प्रॅक्टिशनर जसं मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर असते है ना. त्याच्यानंतर मेडिकल सर्जिकल, जसं आपल्याकडे आता एक नवीन रोल सुरू झाला आहे, मला वाटते कार्डियक हेल्थ प्रॅक्टिशनरचा कुठला तरी एक रोल आहे. तर हे आपल्या इंडियामध्ये नाही आहे सध्या, पण सुरू होते कुठे कुठे, पण याला वेळ लागेल अजून येण्यासाठी. तर मला एवढं सांगायचं आहे, ह्या रोलमध्ये, ॲडव्हान्स प्रॅक्टिस रोलमध्ये जी नर्स असते ती मोर इंडिपेंडंट असते. कशी असते? इंडिपेंडंट आणि ऑटोनॉमस असते, म्हणजे ते स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकते पेशंटसाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काम असते ते इन्व्हॉल्व असते, जसं रेफर करणं, पेशंटला रेफर करते. त्याच्यानंतर ॲडमिट करू शकते, डिस्चार्ज करू शकते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेट करू शकते. हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे. तर हे आहे प्रायमरी. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे इथे? आपल्या प्रश्नाचं उत्तर येते प्रायमरी रोल. का बरं येते मी तो जस्टिफाय करून सांगतो तुम्हाला. केअर गिव्हर हा बरोबर आहे, केअर गिव्हर हा प्रायमरी रोल आहे. ॲडव्होकेट म्हणजे जर पेशंट म्हणतोय की मला ही ट्रीटमेंट नाही पाहिजे है ना, आणि तो त्यासाठी रिझन देतो की मला ठीक आहे, मग मी ॲलर्जिक आहो या गोष्टीसाठी, किंवा मला ही ट्रीटमेंट नाही घ्यायची आहे, तर त्या गोष्टीसाठी मग आपण नर्स काय करू शकते, ती जी गोष्ट आहे ती कन्वे करू शकते डॉक्टरकडे, किंवा जो कोणी डिसिजन मेकर असेल, जे कोणतं पॅनल डिसिजन घेत असेल त्यांना कन्वे करू शकते. म्हणजे ती काय करते, ॲडव्होकेट करते पेशंटसाठी. तर तो पण एक प्रायमरी रोल्स आहे. एज्युकेटर, हो, आपण हेल्थ एज्युकेशन देतो पेशंटला, काय खायचं काय नाही खायचं, एक्सरसाइज करायची नाही करायची, टॅबलेट कोणत्या टायमावर घ्यायचे वगैरे वगैरे है ना. आणि रिसर्चर, तर प्रायमरी हेल्थ केअर सेंटरवरती नर्सेस काय म्हणतात त्याला, डेटा कलेक्ट करतात, बरोबर आहे. दॅट इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ रिसर्च. त्याच्यानंतर ट्रायल अँड एरर करतात, दॅट इज ऑल्सो फॉर्म ऑफ रिसर्च. तर ते रिसर्च पण कसं आहे, प्रायमरी रोलमध्ये फॉलो होते, म्हणून याचं आन्सर जे आहे प्रायमरी रोल आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आपण. ओके. A client with a ventroperitoneal shunt (VP shunt) present with the signs and symptoms of restlessness headache, blood vision, headache, a body ache, and wide pulse pressure. A nurse should suspect the child has ब्रेन ट्यूमर आहे, इनक्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर झालं आहे, लॉस ऑफ कॉन्शियसनेस आहे, स्लीप पॅटर्न डिस्टर्ब आहे. ठीक आहे. याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर आपण पहिले VP शंट बघून घेऊ. VP शंट काय असतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला याच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन होऊन जातील. VP शंटला वेंट्रोपेरिटोनियल शंट असं सुद्धा म्हणतात, किंवा याला वेंट्रिक्युलो पेरिटोनियल शंट असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. डिफरंट टाइप्स ऑफ आहे. सर VP शंट बेसिकली काय असते की जे ब्रेनमध्ये जे वेंट्रिकल्स असतात है ना, ब्रेनमध्ये जे वेंट्रिकल्स असतात, इथे वेंट्रिकल्स असतात, त्याच्यामध्ये CSF भरलेलं असते. तर काही कारणामुळे काय होते, या CSFचं प्रेशर वाढते ब्रेनवरती, त्याच्यामुळे ब्रेन डॅमेज होऊ शकतो. तर ते काय करतात, या ब्रेनमधून एक नळी टाकतात. ठीक आहे. ती तर पेरिटोनियममध्ये टाकतात, किंवा मग डिफरंट कॅव्हिटीज जे आहे आपल्या बॉडीमध्ये आहे ना, प्लुरल कॅव्हिटी, त्याच्यामध्ये पण टाकू शकतात, किंवा त्याला काय म्हणते, पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये पण टाकू शकतात. तर हे जे शंट टाकतात, या शंटला म्हणतात VP शंट. ठीक आहे. इथे पेरिटोनियल वाला आपण डिस्कस करतोय, VP शंट, वेंट्रोपेरिटोनियल शंट. ठीक आहे. वेंट्रिकल पासून पेरिटोनियम पर्यंत जाणारा. चलो, तर याच्यामध्ये काय होते, याच्यामध्ये VP शंट जर एखाद्या पेशंटला असेल तर क्वेश्चन विचारला जातो की त्या पेशंटची काळजी कशी घेतली पाहिजे यावरती. ठीक आहे. तर आपल्याला एखादा पेशंट जर दिलेला आहे ज्याला VP शंट टाकलेला आहे, तर त्या पेशंटच्या कुठल्या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यावं लागतं याच्यावर प्रश्न येतो. ठीक आहे. तर याच्यात 2 मेन गोष्टी आहेत. ते म्हणजे इन्फेक्शन, आपल्याला इन्फेक्शनचे साईन बघावं लागतात, आणि दुसरं म्हणजे इन्क्रीज ICP. ठीक आहे. इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढते का, या गोष्टीवर लक्ष द्यावं लागते. तर याच्यावरती साईन सिम्पटम्स येतात, म्हणजे इन्फेक्शनचे साईन सिम्पटम कोणते आणि इन्क्रीज ICPचे साईन सिम्पटम कोणते, कुठल्या पेशंटमध्ये ज्याला VP शंट टाकलेला आहे. ठीक आहे. तर इन्फेक्शनमध्ये तुम्हाला
इन्फेक्शनचे साईन सिम्पटम माहिती असायलाच पाहिजे, कारण ते कुठल्याही मग इन्फेक्शन कुठेही झालेलं असो साईन सिम्पटम त्याचे सेमच राहतात. ठीक आहे. जसं स्वेलिंग, ज्या भागात विपिशन टाकलं तिथे स्वेलिंग आली असेल तर, त्याच्यानंतर टेंडरनेस. टेंडरनेस काय असतं? टेंडरनेस म्हणजे शरीराच्या कुठल्याही भागाला जर तुम्ही टच केलं तर काय, टच केलं आणि थोडंसं प्रेशर दिलं तर काय होते, त्या व्यक्तीला तिथे पेन फील होते, त्याला टेंडरनेस म्हणतात. ठीक आहे, टेंडरनेस. त्याच्यानंतर एरिथेमा. एरिथेमा म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, रेडनेस म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रेनेज. ड्रेनेज म्हणजे पस येतोय किंवा फ्लूड येत आहे, सिरस फ्लूड येत आहे, क्लिअर फ्लूड येत आहे, तर ते पण असू शकतं. आणि त्या व्हीपी शंटची काय आहे, पेटन्सी. पॅटन्सी, सॉरी चुकलं, पॅटन्सी. तर व्हीपी शंटची पॅटन्सी बघणं पण इम्पॉर्टंट आहे, कारण तो जर ब्लॉक झाला तर काय होते, व्हेंट्रिक्युलरवर प्रेशर पुन्हा वाढतं, त्याच्यामुळे काय होते, ICP वाढते आणि त्याच्यामुळे ब्रेन डॅमेज होण्याचा चान्सेस असतं. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चनमध्ये ऑप्शनमध्ये या गोष्टी दिलेल्या असू शकतात, तुम्हाला बघून ते बरोबर लिहावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इंक्रीज ICP इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढतं, त्याच्यामुळे ब्रेनवर प्रेशर येतं. त्याच्यानंतर काही सिम्पटम्स येतात. ते सिम्पटम्स जसं लिथार्जी आहे, तर सिम्पटम ना डिफरंट काय म्हणतात त्याला, डिफरंट एज ग्रुपमध्ये डिफरंट येतात. तर क्वेश्चन जो आहे तो एक तर चाइल्डवर विचारला जातो किंवा इन्फंटवर विचारला जातो, त्यांच्यामध्ये ICP वाढलेलं असतं. तर अशा पेशंटमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. तर पहिले आपण चाइल्डमध्ये बघून घेऊ. ठीक आहे. तर अर्लीएस्ट सिम्पटम काय असते, याच्यावर एक प्रश्न येतो. अर्लीएस्ट सिम्पटम, ICP वाढल्याचं अर्ली सिम्पटम काय असते, तर ते असते नॉशिया प्लस वॉमिटिंग. नॉशिया वॉमिटिंग खूपदा ऐकतो आपण, पण हे जेव्हा ऑप्शनमध्ये बघतो ना तेव्हा आपण कन्फ्यूज होऊन जातो. म्हणून लक्षात ठेवा, अर्ली सिम्पटम ICP वाढण्याचं काय आहे, ते आहे नॉशिया आणि वॉमिटिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू चाइल्डमध्ये काय सिम्पटम येतात ICP वाढल्यानंतर. त्याच्यामध्ये बच्चामध्ये काय काय येते, लिथार्जी येते. ओके, लिथार्जी पहिलं म्हणजे त्याला थकवा येतो, त्या बच्चामध्ये खूप थकवा आलेला दिसतो, किंवा बच्चा असं वाटतं की आपल्याला की याच्यामध्ये एनर्जी नाही आहे, तर लिथार्जिक वाटतो तो आपल्याला. त्याच्यानंतर ते ड्राउझीनेस. ओके. त्याच्यानंतर ब्लड विजन. त्याच्यानंतर डिप्लोपिया. डिप्लोपियाचा अर्थ होतो डबल विजन, दोन दिसतात सगळ्या गोष्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर येते हेडॅक, त्याला डोकंदुखी होते आणि सीझर येऊ शकतात. तर हे सगळे सिम्पटम कशामध्ये आहे, चाइल्डमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो इन्फंटमधले पण फार महत्त्वाचे आहे साईन सिम्पटम्स. इन्फंटमध्ये काय काय साईन सिम्पटम दिसतात आपल्याला, तर इन्फंटमध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांना काय असतात, फॉन्टनेल्स असतात आणि ते क्लोज झालेले नसतात. त्याच्यामुळे जे पहिलं साईन सिम्पटम आपल्याला काय दिसते, ते बल्जिंग फॉन्टनेल्स दिसतात. ठीक आहे. काय ते बल्जिंग फॉन्टनेल्स. त्याच्यानंतर त्याच्या आधी आपल्याला दिसते की त्यांचं क्राय जे असते ते कसं झालंय, हाय पिच क्राय. रडतात ते भरपूर, इरिटेबल राहतात, स्वस्थ बसत नाही. ठीक आहे, इरिटेबल राहतात. आता याच्या व्यतिरिक्त एक फार महत्वाचं साईन आहे. ठीक आहे, जे क्वेश्चनमध्ये विचारतात त्याला म्हणतात मॅकवन साईन. मॅकवेन साईन. ठीक आहे. मॅकवेन साईनला आणखी एक नाव आहे जे तुम्ही ऐकलं असेल, याला म्हणतात क्रॅकपॉट साईन. म्हणजे क्रॅकपॉट साईन म्हणजे की फुटलेला गळा असतो ना, त्याच्यावरती आपण जर टाप केलं तर कसा आवाज येतो, तसा आवाज याच्यावरती येतो. ठीक आहे. म्हणजे यांच्या डोक्यावरती येतो, यांच्या डोक्यावर जर टाप केलं तर आपल्याला तसा आवाज येतो, त्याला म्हणतात क्रॅकपॉट साईन. आणि कशात दिसतं आपल्याला, इन्क्रीज ICP मध्ये. ठीक आहे, इन्क्रीज ICP मध्ये दिसते, पण कशात, इन्फंटमध्ये, ज्यांचे फॉन्टनेल क्लोज झालेले नाही आहे. आणि यांचे डोळे जर बघितले आपण तर ते डोळे कसे दिसतात, सन सेटिंग साईन म्हणजे यांचे डोळे खाली गेलेले असतात, कारण डोक्याचा भार वाढलेला असतो, त्याच्यामुळे कपाळ वरती जाते आणि त्याच्यामुळे यांचे डोळे जे आहे
ते खालच्या बाजूला गेलेले दिसतात, त्याला आपण सनसेटिंग साईन म्हणतो. तर हे जे 2 साईन आहे फार महत्वाचे आहे. क्वेश्चन याच्यावरती भरपूरदा विचारतात. ठीक आहे, तर आपण बॅक टू द क्वेश्चन, आपण क्वेश्चनचा आन्सर बघू. अ क्लायंट विथ व्हेंट्रोपेरिटोनियल शंट प्रेझेंट विथ साइन सिम्पटम्स ऑफ रेस्टलेसनेस. ठीक आहे, रेस्टलेसनेस आयसीपी वाढल्यामुळे होते, हेडॅक आयसीपी वाढल्यामुळे होते, ब्लड विजन आयसीपी वाढल्यामुळे होते, बॉडी ॲक्ट सुद्धा होते आणि वाईट पल्स प्रेशर सुद्धा होते. ते सगळे कशाचे साईन आहे? इन्क्रीज आयसीपीचे आहे. ठीक आहे, याचा आन्सर काय आहे? इन्क्रीज आयसीपी. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला, तिसरा प्रश्न आहे, रिकामी जागा. ब्रॉड पोस्टेरो सुपेरियर आस्पेक्ट फ्रॉम विच द ग्रेट वेसल्स ऑफ द बॉडी इमर्ज पॉइंट्स टुवर्ड द राईट शोल्डर अँड लाईज बिनीथ द सेकंड रिब. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी? भरपूर साऱ्या गोष्टी विचारल्या. याच्यामध्ये खूप सारे आस्पेक्ट आले, जसं ग्रेट वेसल्स म्हणजे काय म्हणते? पोस्टेरियो सुपेरियर आस्पेक्ट. पोस्टेरियर म्हणजे मागच्या बाजूला, सुपेरियर म्हणजे वरच्या बाजूला, वरती आहे पण मागच्या बाजूला आहे. ठीक आहे, फ्रॉम विच ग्रेट वेसल्स ऑफ बॉडी इमर्जेस, त्याच्यातून खूप ग्रेट वेसल्स निघतात म्हणते. ग्रेट वेसल्स 2 आहे आपल्याकडे, एक असते ॲओर्टा, ठीक आहे, आणि दुसरी असते पल्मनरी आर्टरी. एक असते ॲओर्टा आणि दुसरी असते पल्मनरी आर्टरी. हे काय? ग्रेट वेसल्स आहे. पॉइंट्स टुवर्ड द राईट शोल्डर, राईट शोल्डरकडे पॉईंट करतोय म्हणते, अँड लाईज बिनीथ द सेकंड रिब, पण सेकंड रिबच्या जवळ आहे म्हणते. तर असा भाग कुठला आहे? ठीक आहे, तर ऑप्शन बघून घेऊ आपण. ऑप्शनमध्ये पहिला आहे पेरिकार्डियम. पेरिकार्डियम जे काय आहे? आउटर लेअर असते, तर ही लेअर आहे, तर आन्सर असू शकत नाही. मीडियास्टिनम, मीडियास्टिनम कॅव्हिटी असते ज्याच्यामध्ये हार्ट असते. मीडियास्टिनम कॅव्हिटी आहे ज्याच्यात हार्ट असते. तर क्वेश्चन येऊ शकतो की याची कॅव्हिटीचं नाव काय ज्याच्यामध्ये हार्ट सिच्युएटेड असते? तर त्याचा आन्सर आहे मीडियास्टिनम. ठीक आहे, तर ही कॅव्हिटी आहे चेस्टमधली, चेस्ट कॅव्हिटी आहे. ठीक आहे, बेस ऑफ द हार्ट, बेस ऑफ द हार्ट, बिलकुल बेस ऑफ द हार्ट तुम्हाला थोडंसं काढून दाखवतो मी. तर आपल्याकडे काय असते? अशी ॲओर्टा निघते, बरोबर आहे. ही ॲओर्टा आहे आणि याच्याच बाजूला कुठले असते? याच्याच बाजूनी काय निघते? पल्मनरी आर्टरी. ठीक आहे, ही पल्मनरी आर्टरी, आणि मग तिथूनच काय होते? आपलं हार्ट असं असते. ठीक आहे, एकदम परफेक्ट नाही, पण जशी जमेल तशी मी डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो इथे. तर हे आहे आपलं हार्ट. ठीक आहे, तर हार्टमध्ये तुम्ही बघा तर डिफरंट डिफरंट एरियाज आहे याच्यामध्ये. वरती जे मी काढलंय ते आहे, ही आहे आपली ॲओर्टा, आणि हे खालची जी आहे ही आहे पल्मनरी आर्टरी. ठीक आहे, तर आता तुम्ही बघा हे कुठून निघतंय? आता वरचा जो एरिया आहे हा आहे बेस. ठीक आहे, याच्यामध्ये बेस वरती असतो हार्टमध्ये, आणि खालचा जो एरिया आहे तो आहे अपेक्स. ठीक आहे, आणि यांनी काय विचारलंय? आणि हा जो बेस आहे तो सेकंड रिबवर असतो, सेकंड रिब, आणि जो हा याचा अपेक्स असतो तो 5th मध्ये असतो. ठीक आहे, 5th रिब, 5th रिब. तर अपेक्स खाली आहे, बेस वरती आहे, आणि आपल्याला आन्सर क्वेश्चनमध्ये काय काय विचारलंय? ग्रेट वेसल निघतात, हो निघतात, बेसमधून निघतात. त्याच्यानंतर इमर्ज, आणि थोडंसं राईटकडे आहे म्हणते, राईट शोल्डरकडे. तर बघा तुम्ही याचं डायरेक्शन बघा, राईट साईडला झुकलेला आहे. त्याच्यानंतर लाईज बिनीथ दी सेकंड रिब, सेकंड रिबच्या खाली आहे म्हणते, बिलकुल बरोबर आहे. तर याचा आन्सर काय असायला पाहिजे? याचा आन्सर आहे बेस ऑफ द हार्ट. ठीक आहे, तर आता याच्यावरती भरपूर सारे प्रश्न विचारले जातात हार्टवरती, कारण हार्टची अॅनाटॉमी फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे याच्यात खूप सारे क्वेश्चन्स असे आहेत जे विचारले जातात. तर काय काय क्वेश्चन आहेत पहा, तर मी तुम्हाला एक जनरल आयडिया देऊन देतो की काय काय आहे. आता ही जर हार्टची डायग्राम तुम्ही बघितली बरोबर, तर याच्यामध्ये लेवल्स आहेत. ठीक आहे, तर आपल्या हार्टमध्ये किती चेंबर्स असतात? 4 चेंबर असतात, बरोबर आहे. 4 चेंबर. ठीक आहे, कोणते कोणते? 2 एट्रिया असते आणि 2 वेंट्रिकल्स असतात. ठीक आहे, तर वरचे जे आहे, वरच्या साईडला हे काय आहे? एट्रिया आहे. ठीक आहे, हे एट्रिया. मग त्याच्यात राईट लेफ्ट होते, हा राईट आणि हा लेफ्ट एट्रिया. त्याच्यानंतर हा वेंट्रिकल, कुठला? राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, लेफ्ट वेंट्रिकल. आता याच्यामध्ये वॉल्स असतात, जे वॉल्सवरती पण प्रश्न विचारतात. आता एक मी तुम्हाला जनरल टर्म सांगून देतो. जनरल टर्म अशी आहे की बा हार्टला जर तुम्ही 2 पार्टमध्ये डिवाइड केलं, तर राईट साईडला जो भाग असते ना त्याच्यात असते कुठलं ब्लड? डिऑक्सिजनेटेड, डिऑक्सिजनेटेड ब्लड असते, आणि लेफ्ट साईडला कुठलं असते? ऑक्सिजनेटेड,
ऑक्सिजनेटेड ब्लड असते. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे ग्रेट वेसल्स आहेत, जसं आता ॲओर्टा आहे. ठीक आहे. ॲओर्टा हा लेफ्ट साईडमधून निघतो. मी थोडं चुकीचं काढलं इकडे. जी एक मिनिट, करेक्शन. ओके, ही जे ॲओर्टा आहे ही लेफ्ट वेंट्रिकलमधून निघते, बरोबर आहे. आणि जे पल्मनरी आर्टरी आहे ती कुठून जाते? ती राईट वेंट्रिकलमधून जाते. तर पल्मनरी आर्टरी जी असते, पल्मनरी आर्टरीमध्ये कुठलं ब्लड असते? पल्मनरी आर्टरी ही एकमेव अशी आर्टरी आहे, पल्मनरी आर्टरी ही एकमेव अशी आर्टरी आहे जिच्यामध्ये काय असते? डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. थांबा, तुम्हाला डायग्राम दाखवत होतो, हे बरोबर दिसत नाही याच्यामध्ये. तर याच्यामध्ये ग्रेट वेसल्स बघून घ्या तुम्ही. पल्मनरी आर्टरी जी ब्लू दाखवलेली आहे ती काय? डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. लक्षात घ्या, डिऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड. त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे? ॲओर्टा आहे जी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. ठीक आहे. ही ग्रेट वेसल आहे. ग्रेट वेसल म्हणजे हिच्यापेक्षा मोठी आर्टरी दुसरी कुठलीच नाही. सर्वात मोठी आर्टरी जर विचारलं तर कोणती आहे? ॲओर्टा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पल्मनरी आर्टरी ही आर्टरी असून सुद्धा डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. तर याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, तर तो तुम्हाला इथे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याकडे काय काय आहे? खूप सारे वॉल्स असतात. तो वॉल आपल्याला विचारले जातात. तर हार्टमध्ये किती वॉल असतात? 4. ठीक आहे. जे मेजर असतात तसे भरपूर आहेत, 5-6 वॉल्स पण येऊ शकतात. पण जे मेजर आहे ज्याच्यावर प्रश्न विचारला जातो ते 4. वॉलचा अर्थ होते गेटवे. गेट असतं ना, आपल्या घराला दार असतं, ज्याच्यामुळे आतमधून बाहेर जाणारा, बाहेरून आतमध्ये येणाऱ्या व्यक्तीवर कंट्रोल राहतो. तसंच इथे 4 वॉल असतात. ठीक आहे. तर जे आर्टरीमध्ये जे वॉल असते, जसं ॲओर्टा आणि पल्मनरी आर्टरी, तर इथे बघा तुम्ही, इथे तुम्हाला वॉल दिसत आहे. ते याला काय म्हणतात? याला म्हणतात, जसं याचं दोघांचं वेगवेगळं नाव आहे. जसं ॲओर्टामध्ये जे आहे त्याला म्हणतात ॲओर्टिक वॉल, ॲओर्टिक वॉल्स. आणि जे पल्मनरी ॲओर्टामध्ये आहे त्याला पल्मोनिक वॉल म्हणतात. ठीक आहे. यस. याला आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ओके, याच्यानंतरचे जे वॉल आहेत ते आपल्या कशामध्ये असतात? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर, त्याला एव्ही वॉल म्हणतात. एव्ही वॉल्स. एव्ही वॉल्स कुठे आहे? एव्ही वॉल्स आहे ॲट्रियम आणि वेंट्रिकलच्या मधात. तर याला जसं डिवाइड केलं आपण, तर हे काय? एट्रियम आहे आणि हे वेंट्रिकल आहे, बरोबर आहे. तर याच्या मधात जे ब्लड जात आहे ना, त्याच्यामध्ये वॉल दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. तर हे वॉल इथे आहेत, तर त्याचं नाव पण विचारलं जातं एक्झाममध्ये. ठीक आहे. तर हे वॉल कुठलं आहे? तर आपल्याकडे 2 ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल असतात. पहिला जो आहे, जो लेफ्ट साईडला असतो, तो त्या वॉलला म्हणतात बायकस्पिड वॉल. बायकस्पिड कुठे असतो? हा लेफ्ट साईडला असतो. ठीक आहे, लेफ्टला. याचं आणखी एक नाव आहे, त्याला म्हणतात मिट्रल वॉल. ठीक आहे, मिट्रल वॉल. आणि जो राईट साईडला असतो त्याचं नाव आहे ट्रायकस्पिड. ट्रायकस्पिड वॉल. ठीक आहे. ट्रायकस्पिड राईट साईडला, बायकस्पिड लेफ्ट साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर पल्मोनरी ॲओर्टिक मी तुम्हाला सांगूनच दिलं आहे. तर हे जनरल गोष्टी आहे ज्या तुम्हाला विचारतात हार्ट विषयी. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following structure carries bile and pancreatic juice of the duodenum to the duodenum? ओके, तर या क्वेश्चन मध्ये बघा, हा पण स्ट्रक्चरल क्वेश्चन आहे. जे याच्या आधी आला होता क्वेश्चन तो सुद्धा अॅनाटॉमीवाला क्वेश्चन होता, हा पण अॅनाटॉमीवाला क्वेश्चन आहे. याच्यात काय विचारलंय? कॅरीज बाईल अँड पॅनक्रियाटिक ज्यूस विचारलाय. ठीक आहे. ओके, तर ऑप्शन मध्ये काय काय? पॅनक्रियाटिक डक्ट आहे, सिस्टिक डक्ट आहे, हिपॅटिक डक्ट आणि कॉमन बाईल डक्ट. ठीक आहे, सगळ्या डक्टच आहे, म्हणजे याच्यापैकीच आन्सर असला पाहिजे. ऑप्शन मध्ये असं काही वेगळं दिलेलं नाही आपल्याला. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एक सिम्पलचे डायग्राम काढून दाखवतो ज्याच्यामुळे तुम्हाला याचं स्ट्रक्चरल आस्पेक्ट लक्षात येईल. ठीक आहे. तर पहिले लिव्हर. तर बॉडीमध्ये आपल्या काय असते? लिव्हर असते. ठीक आहे. लिव्हर काहीसं असं दिसते. ठीक आहे.
त्याच्यानंतर लिव्हरमध्ये 2 लोब्स असतात. त्या 2 लोबमधून काय येते, 2 लोबमधून 2 डक्ट येतात. ठीक आहे, अशा दोन लिव्हरमधून, सॉरी 2 लिव्हरच्या 2 लोबमधून 2 डक्ट येतात अशा. ठीक आहे, त्याच्यानंतर लिव्हरच्या जस्ट खाली एक छोटंसं पॅकेट असते, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो गॉल ब्लॅडर. ठीक आहे, आणि हे गॉल ब्लॅडर काय होते, या डक्टला कनेक्ट होते, या डक्टला कनेक्ट होते. ठीक आहे, आणि हे डक्ट खाली अशी जाते. मग खाली एक आणखी स्ट्रक्चर असते, त्याला आपण काय म्हणतो, पॅनक्रियाज. ठीक आहे, खाली असं पॅनक्रियाज असते, आणि पॅनक्रियाज मधून सुद्धा एक डक्ट येते, जी समोर जाऊन काय होते, याला मिळते. आणि ह्या दोन्ही डक्ट कुठे ओपन होतात, डिओडिनम मध्ये ओपन होतात. ठीक आहे, आता समजा हे आपलं डिओडिनम आहे, हे डिओडिनम आहे, तर डिओडिनम मध्ये ह्या दोन्ही डक्ट काय होतात, ओपन होतात या पर्टिक्युलर पॉइंट वरती. ठीक आहे, या पर्टिक्युलर पॉइंटला एक नाव असतं, याला म्हणतात अँपुला ऑफ वेटर. ठीक आहे, अँपुला ऑफ वेटर, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. अँपुला ऑफ वेटर, अँपुला ऑफ वेटर काय असतं बा, तर तिथे काय होते, पॅनक्रियाटिक डक्ट आणि बाईल डक्ट मिळते तिथे. ठीक आहे, आता या प्रत्येक डक्टचं नाव वेगवेगळं आहे. ठीक आहे, की जसं ही डक्ट सांगतो म्हटलं तर याला म्हणतात पॅनक्रियाटिक डक्ट, कारण हे पॅनक्रियास पासून येते, पॅनक्रियाटिक डक्ट. ठीक आहे, आता पहिले आपण लिव्हर पासून जाऊ. ठीक आहे, लिव्हर पासून जे लेफ्ट आणि राईट लोब मधून जे डक्ट येते आहे, त्या डक्टला काय म्हणतात, त्याला म्हणतात हिपॅटिक डक्ट. हिपॅटिक डक्ट. ठीक आहे, 2 डक्ट मिळून एक बनते, त्याला आपण काय म्हणतो, कॉमन हिपॅटिक डक्ट. ही कुठली आहे, कॉमन कुठली, कॉमन हिपॅटिक डक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर गॉल ब्लॅडर कडून एक डक्ट येते. ठीक आहे, त्या गॉल ब्लॅडर कडून येणाऱ्या डक्टचं नाव आहे सिस्टिक डक्ट. ही कोणती डक्ट आहे, सिस्टिक. सिस्टिक डक्ट कुठून येते, गॉल ब्लॅडर कडून. आता सिस्टिक डक्ट आणि कॉमन बाईल डक्ट, कॉमन हिपॅटिक डक्ट मिळून जे डक्ट बनते, जी काळ्या कलर मध्ये दाखवली मी ते आहे ना, त्या डक्टला म्हणतात कॉमन बाईल डक्ट. सॉरी, कॉमन बाईल डक्ट. कॉमन बाईल डक्ट. इथे 2 कॉमन डक्ट आहे, कॉमन हिपॅटिक डक्ट. ठीक आहे, जे राईट आणि लेफ्ट लोब मधून येणाऱ्या डक्ट बनते, आणि कॉमन बाईल डक्ट. कॉमन बाईल डक्ट कशाने बनते, एक सिस्टिक डक्ट प्लस कॉमन हिपॅटिक डक्ट मिळून जे बनते त्याला आपण कॉमन बाईल डक्ट म्हणतो. ठीक आहे, आणि ही कॉमन बाईल डक्ट मग कुठे जाते, डिओडिनम कडे जाते, आणि या अँपुला ऑफ वेटर वरती जाऊन काय मिळते, कशाला मिळते, पॅनक्रियाटिक डक्टला मिळते, आणि ओपन होते कशामध्ये, डिओडिनम मध्ये. तर हे जे स्ट्रक्चर आहे, हे असं स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये असते. आता आपण क्वेश्चनवर जाऊ. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलं, स्ट्रक्चर असं जे काय कॅरी करते, बाईल पण कॅरी करते आणि पॅनक्रियाटिक ज्यूस पण कॅरी करते. ठीक आहे, त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, पॅनक्रियाटिक डक्ट म्हणू का, नाही. पॅनक्रियाटिक डक्ट मध्ये काय होते, फक्त पॅनक्रियाटिक ज्यूस कॅरी होते. सिस्टिक डक्ट म्हणू का, नाही, कारण सिस्टिक डक्ट फक्त बाईल कुठून कॅरी करते, तर गॉल ब्लॅडर कडून कॅरी करते. हिपॅटिक डक्ट म्हणू का आपण, नाही, कारण हिपॅटिक डक्ट कुठून येते, हिपॅटिक डक्ट राईट आणि लेफ्ट लोब मधून येते, तर ते पण नाहीये. कॉमन बाईल डक्ट म्हणू का, हो, कॉमन बाईल डक्ट म्हणू, कारण याच्यात काय येतंय बघा, बाईल येते सगळीकडून, आणि याला जाऊन समोर कोण मिळते, पॅनक्रियाटिक डक्ट मिळते, तर पॅनक्रियाटिक ज्यूस पण येईल याच्यामध्ये. म्हणून याचा आन्सर काय आहे, ऑप्शन 4. ठीक आहे, कॉमन बाईल डक्ट. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, कोरोनरी आर्टरी डिसीज रिस्क फॅक्टर्स इन्क्लूड ऑल एक्सेप्ट. ठीक आहे, एक्सेप्ट वाला प्रश्न आहे, म्हणजे हा खतरनाक क्वेश्चन आहे, कारण याच्यात मध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. जसा हा प्रश्न आला तसा पेपरवर काय करायचं, प्रश्न क्रमांक लिहायचा आणि एक्सेप्ट लिहायचं, आणि याच्यावरती वेगळं लक्ष द्यायचं. ठीक आहे, ओके. तर कोरोनरी आर्टरी डिसीज, CAD है ना, CAD हा काय आहे, प्रिकर्सर आहे. याच्यामुळे काय होतात, अदर डिसीजेस होतात. जसं कोरोनरी आर्टरी डिसीज मध्ये येते अथेरोस्क्लेरोसिस. त्याच्यामुळे काय होते, की तुमच्या ज्या आर्टरीज असतात, मेन आर्टरीज, त्याच्यामध्ये प्लाक जमा होते, त्याच्यामध्ये फॅट जमा होते, त्याच्यामुळे काय होते, ती ब्लॉक होऊन जाते, आणि ती ज्या जागेला सप्लाय करते तिथे ब्लड पोहोचू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे टिश्यू डाय होते. तर याच्यामुळे काय काय होऊ शकते, अंजायना, आणि याच्यामुळे ते MI. ठीक आहे, मायकार्डियल इन्फार्क्शन. तर हे सगळे मिळून काय होतात, याचे काही फॅक्टर्स आहेत जे ह्या गोष्टी करतात. तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे फॅक्टर असतात. एक असते मॉडिफाईड
मॉडिफायबल मॉडिफायबल आणि दुसरं असते नॉन मॉडिफायबल. ठीक आहे. मॉडिफायबलचा अर्थ होतो की ज्याला आपण मॉडिफाय करू शकतो, ज्याला आपण चेंज करू शकतो असे फॅक्टर. पण काही फॅक्टर असे आहेत ज्याला चेंज करू शकत नाही आपण, जसं नॉन मॉडिफायबल. जसं आता मी ऑप्शन सांगतो तुम्हाला, जसं एज आहे, एज नाही बदलू शकत आपण, है ना. त्याच्यानंतर जेंडर किंवा सेक्स हे नाही चेंज करू शकत. त्याच्यानंतर फॅमिली नाही होऊ शकत. फॅमिली हिस्ट्री आणि रेस हे फॅक्टर बदलू शकत नाही, म्हणून हे नॉन मॉडिफायबल आहे. आता मॉडिफायबलमध्ये काय काय येतात? मॉडिफायबलमध्ये सगळ्यात महत्त्वाचे फॅक्टर्स येतात, ते म्हणजे तुम्हाला जर हायपर टेन्शन असेल, हायपर टेन्शन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढलाय, कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेला तुमच्या बॉडीमध्ये, किंवा मग तुम्ही स्मोकिंग करता, किंवा मग तुम्हाला काय आहे, डायबिटीज आहे, किंवा ओबेसिटी आहे, ओबेसिटी आहे तुमच्यामध्ये, किंवा तुमचं फिजिकल ऍक्टिव्हिटी काय आहे, कमी झालेली आहे. ठीक आहे. फिजिकल रिड्यूस फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ना, रिड्यूस फिजिकल ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर पुअर डाएट आहे, तुम्ही जेवण बरोबर खात नाही आहे आणि तुमच्या लाईफमध्ये काय आहे, स्ट्रेस आहे. तर हे जे फॅक्टर आहे हे सगळे कॉन्ट्रीब्यूट करतात कशासाठी, कॅटसाठी, म्हणजे कोरोनरी डिसीजसाठी. तर या फॅक्टरपैकी आपल्याला ऑप्शनमध्ये कुठला फॅक्टर दिसतंय का बघा. एज दिसतोय, हो, कारण हा नॉन मॉडिफायबलमध्ये येते. डिसीज अवेअरनेस नाही, हा कुठेच नाही आहे. डायबिटीज आपल्याला दिसला आहे, डायबिटीज आहे. फॅमिली हिस्ट्री आहे का, हो, फॅमिली हिस्ट्री पण आहे. मग याचा आन्सर काय आहे, कारण इथे एक्सेप्ट विचारलाय, तर याचा आन्सर आहे डिसीज अवेअरनेस, हा फॅक्टर नाही आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. मुवमेंट ऑफ जॉइंट्स अवे फ्रॉम द मिड लाईन ऑफ द बॉडी इज कॉल्ड. ठीक आहे. हा प्रश्न जो आहे तो आहे फाउंडेशन ऑफ नर्सिंगचा, पण हा प्रश्न आपण याच्यात पण घेऊ शकतो. फाउंडेशन ऑफ नर्सिंग पण आहे, अॅनाटॉमीचं पण आहे, असं लक्षात घेऊ शकतो. अॅनाटॉमी अरे यार काऊन असं होत आहे, अॅनाटॉमी. ठीक आहे. महत्वाचं काय आहे, हा प्रश्न आहे रोमचा, ROMचा अर्थ होते रेंज ऑफ मोशन, म्हणजे आपण हातपाय हलवतो तर त्या हातपाय हलवण्याच्या क्रियेला नावं दिलेली आहेत त्या लोकांनी. ठीक आहे. तर जसं आता इथे म्हटलंय जॉईंट्स अवे, मुवमेंट ऑफ जॉईंट अवे फ्रॉम द मिड लाईन. ठीक आहे. सपोज मी आता एक व्यक्ती काढतो इथे. ठीक आहे. आता मी एक व्यक्ती काढतो इथे, हा एक व्यक्ती आहे. ठीक आहे, असं समजा. आणि याच्यामधून एक रेषा काढली ज्याला आपण काय म्हणतो, मिड लाईन. ठीक आहे. ही काय आहे, मिड लाईन. आता काय म्हणते, जॉईंट अवे फ्रॉम मिड लाईन. हा जॉईंट आहे, पण हा कुठे मूव्ह होतोय, अवे फ्रॉम मिड लाईन. याचा हात दूर जातोय, सो मुव्हिंग अवे फ्रॉम मिड लाईन. तर जर अवे असेल तर याला आपण काय म्हणतो, याला आपण ॲबडक्शन म्हणतो. ठीक आहे. अवे असेल तर ॲबडक्शन. आता जर हाच हात जवळ येत असेल, ठीक आहे, हाच हात काय होतोय, जवळ येतोय, तर जवळ जर येत असेल, मूव्ह टुवर्ड्स द मिड लाईन असेल, है ना, टुवर्ड्स, तर यालाच आपण काय म्हणतो, ॲडक्शन. ठीक आहे. ॲडक्शन मध्ये ऍड आलेला आहे, ऍड म्हणजे जमा करणे म्हणजे जवळ घेणे, बरोबर आहे. तर ऍड आलं समजून जायचं टुवर्ड्स आहे, आणि ॲबडक्शन म्हणजे दूर जाते. तर अवे हा शब्द जो आहे, अवे हा ॲबडक्शन साठी वापरला जातो, आणि टुवर्ड्स हा शब्द वापरला जातो ॲडक्शन साठी. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त पण काही असतात, जसं फ्लेक्शन आहे, एक्सटेन्शन आहे, सर्कमडक्शन आहे, देन सुपायनेशन, प्रोनेशन, अशा काही टर्मिनॉलॉजीज आहेत. त्या टर्मिनॉलॉजी मी तुम्हाला दाखवतो एकदा. बघा, फ्लेक्शनची ऍक्टिव्हिटी दाखवलेली आहे. फ्लेक्शन म्हणजे काय, मिडलाईन कडे वळतो, पण आपण त्याला काय करतो, एका पार्ट पासून दुसऱ्या पार्टच्या जवळ नेतो, तर त्याला आपण फ्लेक्शन म्हणतो. जसं आता ही जी डायग्राम आहे, याच्यामध्ये हात बघा कुठे नेतो आपण, एल्बो जॉईंटवर फ्लेक्स करतोय, एल्बो जॉईंटला मोडतोय, ते याला काय म्हणतात, फ्लेक्शन म्हणतात. ठीक आहे. आता ही इमेज बघा,
ही इमेज बघल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण पाय मोडतोय कुठे, नी जॉईंटवर, तर त्याला काय म्हणतात, फ्लेक्शन म्हणतात. ठीक आहे. आणि वरती जरी घेतला तरी त्याला पण फ्लेक्शन म्हणतो, मान खाली घेतली तरी त्याला फ्लेक्शन म्हणतो, हात वरती घेतला तरी त्याला फ्लेक्शन म्हणतो. ठीक आहे. तो जॉईंट वरती होते बेसिकली. एक्सटेन्शन त्याच्या अपोजिट, हात खाली घेतोय, पाय सरळ करतोय, किंवा हात खाली करतोय, किंवा मान मागे करतोय, त्याला काय म्हणतो आपण, एक्सटेन्शन म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रोटेशन, रोटेशनमध्ये गोल गोल घुमवतो, हिप जॉईंट वरून एक्सरसाइज करताना करतो आपण, है ना. त्याच्यानंतर मान मोडतो दोन्ही साईडला, त्याला पण आपण काय म्हणतो, रोटेशन. त्याच्यानंतर ॲबडक्शन, मी आत्ता सांगितलं तुम्हाला, ॲबडक्शन म्हणजे अवे अवे, दूर नेणे, त्याला आपण ॲबडक्शन म्हणतो. त्याच्यानंतर अडक्शन, अडक्शनमध्ये ॲड हा शब्द आलेला आहे, ते जवळ घेणे, हात जवळ घेतोय, पाय जवळ घेतोय, हात मोडतोय, याला काय म्हणतो आपण, ॲडक्शन. त्याच्यानंतर सर्कमडक्शन, सर्कमडक्शन म्हणजे गोल गोल फिरवणे, इथे गोल गोल फिरवतोय आपण हाताला, ते सर्कमडक्शन आहे. ठीक आहे. पाय पाय सुद्धा आपण काय करतोय, फिरवतोय, तर त्याला आपण सर्कमडक्शन असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर या डायग्राममध्ये बघा, इथे सुपायनेशन दाखवलेलं आहे. तळ हात वरती करणे त्याला सुपायनेशन म्हणतात, तळ हात खाली करणे त्याला प्रोनेशन म्हणतात. त्याच्यानंतर इन्व्हर्शन आणि एक्सव्हर्शन, इन्व्हर्शन आणि इव्हर्शन. इन्व्हर्शन आयमध्ये दाखवलंय बघा, पाय आतमध्ये साईडला घेतलेलं आहे त्याला इव्हर्शन, आणि जर बाहेर घेतले तर इव्हर्शन, असं असं त्याला म्हटलं जाते. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न येतात. चलो नेक्स्ट. ओके, तर मुवमेंट समजला असं मी गृहीत धरतो. समोरच्या प्रश्नावर जाऊ आपण. समोरचा प्रश्न आहे, क्लासिक सिम्पटम्स ऑफ डीप वेन थ्रोम्बोसिस इन्क्लूड ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. पुन्हा प्रश्न कशाचा आलेला आहे, एक्सेप्टचा. ठीक आहे. एक्सेप्टचा प्रश्न आला, क्वेश्चन नंबर लिहायचा, एक्सेप्ट लिहायचा, सॉरी काय लिहायचं, एक्सेप्ट. त्याच्यामुळे आपल्याला हा लागून जाईल, आपल्या लक्षात येईल की पहा एक्सेप्टवाला आहे. ओके, सिम्पटम ऑफ डीव्हीटी विचारलाय, डीव्हीटी, डीप वेन थ्रोम्बोसिस, डीव्हीटी. आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल डीव्हीटी मध्ये काय काय येते. ठीक आहे. तर डीव्हीटी मध्ये काही डिफरंट काइंड ऑफ, डीव्हीटी हे एक कशाचं डिसऑर्डर आहे, वेसलचा डिसऑर्डर आहे. ठीक आहे. म्हणजे जसं आर्टरी वेन्स असतात त्याचा डिसऑर्डर आहे हा. याच्यामध्ये काय होते, याच्यामध्ये प्लाक्स म्हणजे जी आर्टरी आहे त्याच्यामध्ये गाठी निर्माण होतात, आणि त्या गाठी काय होतात, आपल्याला बाहेरून दिसतात, वेनमध्ये जमा होतात. आपल्याला हिरवी हिरवी अशी वेन दिसते बाहेरच्या बाजूला, आणि त्याच्या गाठी दिसतात मोठ्या मोठ्या. अशा ठिकाणी आपल्याला पेन होते. त्याच्यानंतर त्या गाठी आल्यामुळे काय होते, तिथे त्या गाठी दिसतात आपल्याला बाहेरून, तर तिथे स्वेलिंग असते. त्याच्यानंतर रेडनेस आलेली असते, जेव्हा सुरुवात होते या गोष्टीची तर रेडनेस असते तिथे, आणि त्या म्हणजे जिथे त्या गाठी येतात त्या बाजूला आपल्याला पेन पण होते. तर ऑप्शनमध्ये काय काय आहे, पेन आहे, यस बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे होमन साइन. तर हे होमन साइन बघावं लागेल. होमन साइन क्लासिकल फीचर असते कशाचं, डीव्हीटीचं. पण होमन साइन म्हणजे होते काय, तर आता तुम्ही विचार करा की आता मी डायग्राम काढतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. हा एका व्यक्तीचा पाय आहे. ठीक आहे. हा काय आहे, पाय आहे. आता मी जर या पायाला या साईडनी प्रेस केलं, ठीक आहे, म्हणजे इकडे ढकलण्याचा प्रयत्न केला या पायाला, तर या व्यक्तीला काय होते, या नी जॉईंट वरती पेन होते. ठीक आहे. या जागेवर म्हणजे बिहाइंड द नी जॉईंट जे आहे, जिथे पेन होते त्या व्यक्तीला, ठीक आहे, किंवा नीवर पेन होते, जेव्हा आपण काय करतो, याला डॉर्सी फ्लेक्स करण्याचा प्रयत्न करतो. काय करतो, डॉर्सी फ्लेक्शन. डॉर्सी फ्लेक्शन करतो जेव्हा आपण कुठे, अँकल जॉईंटवर, तेव्हा याला नी जॉईंटवरती पेन होते. त्याला काय म्हणतात, होमन साइन म्हणतात. आणि होमन साइन कशात दिसते आपल्याला, डीव्हीटी मध्ये दिसते, डीप वेन थ्रोम्बोसिस मध्ये दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वेलिंग. स्वेलिंग ही जनरलाइज टर्म आहे, म्हणजे पूर्ण पाय सुजला त्याला स्वेलिंग म्हणतो आपण. पण इथे असं होत नाही. इथे फक्त काय होते की पायावरती जे गाठ आहे ना, सपोज करा हा पाय आहे. ठीक आहे. हा पाय आहे, तर याच्यावरती ज्या वेन्स असतात ना, याच्यावरती ज्या वेन्स असतात, त्या वेन्स मध्ये काय दिसतं आपल्याला, अशा गाठी दिसतात, अशा गाठी दिसतात. तर ते पर्टिक्युलर तिथे स्वेलिंग असतं. तर स्वेलिंग हे येणार नाही याच्यामध्ये. याचा आन्सर स्वेलिंग असू शकते. त्याचं रेडनेस, यस रेडनेस बिलकुल असते, रेडनेस तर होतेच. तो मसल पेन पण आहे, होमन साइन पण आहे, रेडनेस पण आहे. पण स्वेलिंग, जनरलाइज स्वेलिंग नसते याच्यामध्ये. तर म्हणून आपण हे ऑप्शन चूज करू. ठीक आहे. स्वेलिंग नाही आहे बा, तर याचा आन्सर काय आहे, स्वेलिंग. आता इथे होमन साइन आलेलं आहे, तर मी आणखी तुम्हाला एक दोन साइन सांगून देतो जे युजली क्वेश्चनमध्ये येतात. ठीक आहे.
चला, याच्यासारखंच एक साईन असते, त्याला आपण म्हणतो कर्निंग साईन. ठीक आहे, कर्निक साईन. कर्निक साईन. आता कर्निक साईन कशामध्ये येते? कर्निक साईन येते मेनिंजायटिसमध्ये. ठीक आहे, मेनिंजायटिस. मेनिंजाइट डायग्नोज करण्यासाठी पण याचा वापर केला जाते. कर्निंग साईन काय असते? जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पाय, जसं आता हा पाय आहे, ठीक आहे, सॉरी थोडीशी चुकवली मी डायग्राम. हा एका व्यक्तीचा पाय आहे. ठीक आहे, तर आपण आता काय करतोय, आपण याला आता सॉरी हिप जॉईंट मी बरोबर काढलं नाही, हिप जॉईंट काढू द्या मला बरोबर. हा पाय आहे, ओके, हा व्यक्ती आहे. ठीक आहे, तर आपला हा काय आहे, हिप जॉईंट आहे. तर या व्यक्तीने जर हिप जॉईंट किंवा नी जॉईंट काय केला, फ्लेक्स केला, पण किती, 90 डिग्री, सॉरी पर्सेंट नाही, डिग्री, 90 डिग्री फ्लेक्स केला, तर काय होते, किंवा हा जो अँगल आहे हा जर 90 डिग्री असेल किंवा हा जो अँगल आहे हा 90 डिग्री असेल, तर याला आपण जर असं फ्लेक्स केलं तर काय होते, या पर्सनला पेन फील होते, याला पेन होते. नॉर्मल व्यक्ती जर आपण जर केलं तर आपल्याला पेन फील होत नाही. ठीक आहे, फक्त ROM होते आपला, आहे ना, रेंज ऑफ मोशन होते. पण या व्यक्तीला काय होते, पेन फील होते. तर याला काय म्हणतात, कर्निक साईन म्हणतात. आणि हे कशामध्ये दिसते, मेनिंजायटिसमध्ये. आता याच्यासारखी एक सिमिलर साईन असते, त्याला काय म्हणतो आपण, ब्रुडझिन्स्की साईन. ठीक आहे, ब्रुडझिन्स्की साईन. ठीक आहे, ब्रुडझिन्स्की साईन्स पण असंच असते, पण याच्यामध्ये काय होते, जेव्हा तुम्ही हिप जॉईंट आणि नी जॉईंट फ्लेक्स करता तेव्हा या व्यक्तीच्या नेकमध्ये पेन होते. ठीक आहे, कारण नेकमध्ये स्टिफनेस आलेली असते. तर हा आपण जर याचा पाय मोडला तर हा माणूस वरती बघण्याचा प्रयत्न करतो, मान मोडण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला तिथे पेन होते. त्या साईनला म्हणतात ब्रुडझिन्स्की साईन. ठीक आहे, तर हे पण एक महत्वाचं साईन आहे मेनिंजायटिस मधलं, तर हे पण येऊ शकते क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, कर्निंग साईन आणि ब्रुडझिन्स्की साईन मेनिंजायटिस मध्ये होतात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन करू. चलो, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ हायपरथायरॉइडिझम. चला, खूप चांगला प्रश्न आलेला आहे, हायपरथायरॉइडिझम. चलो, तो दोन प्रकारचे थायरॉइडिझम असतात, एक असते हायपरथायरॉइडिझम, एक असते हायपोथायरॉइडिझम. ठीक आहे, तर दोन्ही मधले आपण क्लिनिकल फीचर्स पाहून घेऊ, कारण याच्यावरती खूपदा प्रश्न येतात. ठीक आहे, म्हणून चलो, हायपरथायरॉइडिझम म्हणजे याच्यामध्ये काय वाढतं, हायपरथायरॉइडिझम मध्ये वाढते, कुठला हार्मोन वाढते, थायरॉक्सिन वाढते, आणि हायपोमध्ये काय होते, थायरॉक्सिन कमी होते. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये हायपरमध्ये आपल्याला गॉयटर दिसतो. गॉयटर तुम्हाला माहिती आहे, गलगंड याला म्हणतो आपण, गळ्यावरती सूज येते, गॉयटर, तो आपल्याला कशात दिसतो, हायपरमध्ये दिसतो. हायपोमध्ये मे बी असू शकतो, नाही पण असू शकतो, आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्या हायपरथायरॉइडिझम मध्ये होते एक्सोप्थॅल्मोसिस, सॉरी एक्सोप्थॅल्मोसिस म्हणजे त्याचे जे डोळे आहेत ते बाहेर आल्यासारखे दिसतात, आपल्याला मोठे डोळे दिसतात, त्याला एक्सोप्थॅल्मोसिस म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये असते हीट इंटॉलरन्स असते या व्यक्तीमध्ये, आणि या व्यक्तीमध्ये होते वेट लॉस. आता थायरॉक्सिन हार्मोनचं काम काय आहे, थायरॉक्सिन हार्मोन काय करतं, मेटाबॉलिझम करतं. आता जर हे मेटाबॉलिझम वाढलं तर शरीराला जेवढे काही सबस्ट्रेट आहे ना, जसं प्रोटीन, विटामिन, फॅट्स, सगळे मेटाबॉलाइज होऊन जाते, त्याच्यामुळे काय होते, व्यक्तीमध्ये वेट लॉस होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये येते फीवर, येते, त्याच्यानंतर टकीकार्डिया होतो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये होत आहे, आणि भूक जास्त लागते, यस, हंगर वाढते पेशंटमध्ये यावल्या. ठीक आहे, तर या गोष्टी हायपरमध्ये होतात. याच्याच अपोजिट हायपोमध्ये, तर याच्यामध्ये गॉयटर असू शकतो, नसू शकतो. एक्सोप्थॅल्मोसिस याच्यामध्ये होत नाही. हीट टॉलरन्स जसं हायपरमध्ये होते तसे याच्यात कोल्ड इंटॉलरन्स होते.
याच्यामध्ये कोल्ड तो सहन करू शकत नाही बिलकुलच. कारण मेटाबॉलिझम हायपरमध्ये वाढलेलं असल्यामुळे त्याच्यात हीट ऑलरेडी प्रोड्यूस होते, तर आणखी हीट तो घेऊ शकत नाही बाहेर. हायपोमध्ये हार्मोनच नसते, तर त्याच्यामुळे काय होते की त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूसच होत नाही, तर आणखी कोल्ड तो सहन करू शकत नाही. ठीक आहे, तर कोल्ड इंटॉलरन्स असते. जसे इथे वेट लॉस होतोय ना, तर इथे काय होते, इथं वेट लॉस करू शकत नाही तो. नो वेट लॉस और डिफिकल्ट टू वेट लॉस. डिफिकल्टी जाते वेट लॉस करायची ते, म्हणजे वेट गेन करू शकतो तो. जर खाईल तर त्याला वेट गेन होईल, पण वेट लॉस करायचं म्हटलं तर होणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर फीवर, याच्यामध्ये काय होते, कोल्ड होते, शरीर कोल्ड राहते याचं. टकीकार्डिया, याच्यात ब्रॅडिकार्डिया होते. ब्रॅडिकार्डिया होतो याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे हार्ट रेट कमी होतो. त्याच्यानंतर जे फिमेलमध्ये, आता जसं याच्यामध्ये जसं हंगर वाढते ना, याच्यामध्ये एनोरेक्सिया होते. ठीक आहे, एनोरेक्सिया म्हणजे याच्यात भूक लागत नाही त्या व्यक्तीला. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट जे फिमेलमध्ये इम्पॉर्टंट आहे ते आहे इरेग्युलर मेन्सेस. इरेग्युलर मेन्सेस, मेन्सेस इरेग्युलर होऊन जातात. आणि मेलमध्ये काय होते, इम्पोर्टन्स होते. इम्पॉर्टन्स होते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये आता हायपो आणि हायपरमध्ये इम्पॉर्टंट काय आहे, म्हणजे कुठला असा डिसीज आहे जो हायपरमध्ये होतो किंवा हायपो कॉज करतो. तर याच्यामध्ये दोन मेन डिसीजेस आहे. जसं एक जे आहे हायपर कशामुळे होतो, हायपर होतो ग्रेव्स डिसीज म्हणून एक डिसीज असतो. ठीक आहे, तो हायपरमुळे होतो, ग्रेव्स डिसीज. आता ग्रेव्स डिसीज मध्ये काय होते, हे एक ऑटोइम्युन डिसीज आहे. ऑटोइम्युन डिसीज. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होते की जे आपली थायरॉइड ग्लँड आहे, ते थायरॉइड ग्लँडमध्ये इन्फ्लामेशन होते. इन्फ्लामेशन होते. ठीक आहे, ज्याच्यामुळे काय होते, जे थायरॉक्सिन हॉर्मोनचं प्रोडक्शन आहे ते वाढते, आणि म्हणून याच्यात हायपरथायरॉइडिझम होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हायपोमध्ये होतो हशीमोटो. कुठला, हाशिमोटो डिसीज. याच्यामध्ये पण इन्फ्लामेशन होते, पण याच्यात काय होते, डिस्ट्रॉय होते कुठली ग्लँड, आपली थायरॉइड ग्लँड डिस्ट्रॉय होते. तर याच्यामध्ये जे प्रोडक्शन आहे ते कमी होऊन जातं, त्याच्यामुळे याच्यात कुठला डिसीज होतो, हायपो होतो. ठीक आहे, तर आता जाऊ आपण वापस आपल्या ऑप्शन्सकडे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझमचा मोस्ट कॉमन फॉर्म कुठला आहे, तर आपण तुम्हाला सांगितलं मोस्ट कॉमन ग्रेव्स डिसीज आहे हायपरथायरॉइडिझमचा, आणि मोस्ट कॉमन हायपोचा कुठला आहे, हशीमोटो आहे. त्याच्यात ग्रेव्स डिसीज आहे का, हो याच्यात आहे. हशीमोटो पण आहे, पण हशीमोटो कशात होतो, हायपोमध्ये होतो. ठीक आहे, आणि ग्रेव्स हायपरमध्ये, हे लक्षात ठेवा. आता इथे आणखी दोन आलेले, ॲडिसन्स डिसीज आणि कोशिंग सिंड्रोम, त्याच्याबद्दल थोडं सांगून देतो. हे तसे ॲड्रिनल ग्लँडचे डिसीजेस आहे, पण थोडं सांगून देतो मी तुम्हाला. जो ॲडिसन्स डिसीज असतो त्याच्यामध्ये जे डॅमेज होते काय, ॲड्रिनल ग्लँड डॅमेज, आणि त्याच्यामुळे याचे जे हॉर्मोन असतात, जसं कॉर्टिसोल आहे आणि दुसरं कोणतं आहे, अल्डोस्टेरॉन, याचं प्रोडक्शन कमी होऊन जाते. ते कशात होते, ॲडिसन्स डिसीजमध्ये. आणि याच्याच अपोजिट, याच्या एक्झॅक्टली अपोजिट कशात होते, कोशिंग सिंड्रोममध्ये होते. म्हणजे ॲड्रिनल ग्लँड काय होते, ॲड्रिनल ग्लँडमध्ये ट्युमर होतो आणि त्याचं प्रोडक्शन वाढून जाते, कॉर्टिसोल आणि ॲड्रिनालिनचं, तर अल्डोस्टेरॉनचं. तर त्याच्यामुळे काय होते, त्याच्या अपोजिट इफेक्ट होतो, तर ते ॲडिसन्स कोशिंग. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे, ॲप्रोप्रिएट इनिशियल ट्रीटमेंट ऑफ अ केमिकल बर्न इज. ठीक आहे, तर प्रश्न आलेला आहे बर्न टॉपिकवरती. बर्नवरती भरपूर सारे प्रश्न येऊ शकतात. हा टॉपिक खूप कॉमन टॉपिक आहे असल्यामुळे. ठीक आहे, बर्न. तर बर्न विषयी जर मी थोडंसं सांगतो म्हटलं तर बर्न 4 टाईपचे असतात. कुठलं असते, थर्मल, त्याच्यानंतर असते केमिकल, त्याच्यानंतर असते इलेक्ट्रिक, आणि त्याच्यानंतर असते रेडिएशन. ठीक आहे, असे 4 टाईपचे बर्न असतात. थर्मल जे आहे ते हॉट गोष्टींमुळे होते, हॉट. जसं तवा आहे, तवा हॉट आहे, तर तव्याला चटका लागतो ना आपल्याला,
तव्याला जर हात लागला तर भाजतो आपण, गरम पाणी पडलं आपल्या अंगावर तर भाजतो आपण, बरोबर आहे. हे कशात येते? थर्मलमध्ये, म्हणजे हीटमुळे होणारे थर्मल. केमिकलमुळे जसं ऍसिड अल्कलीमुळे नाही होत, पण ऍसिड जर आपल्या अंगावर पडलं तर काय होते? केमिकल बर्न होते. इलेक्ट्रिसिटी तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रिसिटी शॉक लागतो आपल्याला, बरोबर आहे. इलेक्ट्रिक शॉक तो आहे. आणि रेडिएशन म्हटलं तर आपण जसं सनबर्न आहे, सूर्यकिरण पण रेडिएशन असते, सनबर्न आहे. त्याच्यानंतर युव्ही रेस आहे. त्याच्यानंतर त्याला काय म्हणतो आपण, जसं मशीन असतं ना, जसं स्कॅनवाली मशीन्स असतात, त्या स्कॅनवाल्या मशीनमध्ये पण वेव्स असतात, त्याच्यामुळे जे बर्न होते त्याला पण आपण रेडिएशन बर्नच्या कॅटेगरीतच कन्सिडर करतो. ठीक आहे. तर याच्यावर प्रश्न येऊ शकतात, थर्मल बर्न, केमिकल बर्न. तर हे थोडे एक दोन याचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती असले पाहिजे आणि टाईप्स माहिती असले पाहिजे. ठीक आहे. तर थर्मल बर्न जर झाला आहे ना, थर्मल बर्न जर झालं तर काय कराल? तो कॉन्टॅक्ट तोडायचा असतो. जसं तव्यावर हात पडला आपला तर तवा सोडून द्यायचा असतो. धरून ठेवला तर बर्न होत राहणार. ठीक आहे. पाणी टाकून अर्थ नाही, म्हणून सोडून द्यायचं. सोडल्यानंतर आपोआप बर्न स्टॉप होऊन जाते. केमिकल बर्न जसं ऍसिड अंगावर पडलं तर ऍसिडला सोडता येत नाही, कारण ते लिक्विड असते. तर त्याच्यावर काय टाकावं लागते? डायल्यूट करावं लागते त्याला. त्याच्यात पाणी टाकून द्यायचं. पाणी टाकलं तर काय होते? ते डायल्यूट होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्याचा जे पोटन्सी आहे ते कमी होते. तर याच्यासाठी पाणी कमी करते. इलेक्ट्रिक बर्न जर होत असेल, तर बंद करावं लागते. तिथे पाणी काम नाही करत. पाणी जर टाकलं तर काय होते? आणखी बर्न वाढेल, तुमचं इलेक्ट्रिसिटी आणखी फैलेल, व्यक्ती मरून जाईल. तर पाणी टाकायचं नाही इलेक्ट्रिक बर्नवर कधीच. ठीक आहे. कॉन्टॅक्ट तोडायचा. त्याच्यानंतर रेडिएशन एक्सपोजर कमी करायचं, म्हणजे दूर होऊन जायचं त्याच्यापासून. इथे पाणी टाकून अर्थच नाही आहे रेडिएशनमध्ये. ठीक आहे. तर पाणी फक्त कुठे टाकावं लागते आपल्याला? केमिकल बर्नमध्ये टाकावं लागते. ठीक आहे. तर इथे काय विचारलं आपल्याला क्वेश्चनमध्ये आपल्याला केमिकल बर्नच विचारलेला आहे. ठीक आहे. तर केमिकल बर्नमध्ये काय टाकावं लागतं असं विचारलं त्यांनी. तर लवाज विथ वॉटर, हो बिलकुल बरोबर आहे. वॉटर आलेलं इथे. न्यूट्रलाइज द केमिकल, हे आपल्याला इथे इनिशियल ट्रीटमेंट विचारली आहे, त्याच्यामुळे एकदम इनिशियली आपण न्यूट्रलाइज करू शकत नाही केमिकलला. आपल्याकडे अवेलेबल असेल नसेल माहिती नाही आपल्याला. अप्लाय प्रिस्क्राईब टॉपिकल एजंट आपल्याकडे असेल, महत्वाचं नाही, म्हणजे अवेलेबल नाही आहे आपल्याकडे. रॅप द पेशंट इन स्टराईल शीट, नाही, रॅप करू शकत नाही. रॅप केलं तर तो आणखी जळून जाईल, म्हणून इथे आन्सर काय आहे? लवाज विथ वॉटर. ठीक आहे. आता थोडं मी तुम्हाला बर्नच्या थोडं कॅटेगरीज बद्दल सांगून देतो. थोडीशी जागा बनवू द्या मला इथे. तर बर्नमध्ये बेसिकली चार प्रकारचं बर्न आपल्याला युजली दिसतं. ते म्हणजे असते फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री बर्न आणि फोर्थ डिग्री. ठीक आहे. फोर्थ डिग्री बर्न असे 4 टाईप्स असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यात अफेक्ट काय होते? तर फर्स्ट डिग्री बर्नमध्ये इपिडर्मिस अफेक्ट होते. ठीक आहे. स्किनचा सर्वात वरचा पापुद्रा इपिडर्मिस. त्याच्यानंतर जे सेकंड डिग्री बर्न आहे ते ज्याला आपण काय म्हणतो? पार्शियल थिकनेस. याच्यामध्ये काय अफेक्ट होते? इपिडर्मिस प्लस क्युटेनियस, इपिडर्मिसच्या खाली काय असते? डर्मिस. तर पार्ट ऑफ डर्मिस, पूर्ण डर्मिस नाही, फक्त पार्ट ऑफ डर्मिस. त्याच्यानंतर थर्ड डिग्री बर्न मध्ये इपिडर्मिस प्लस डर्मिस प्लस सबक्युटेनियस असं तीनही अफेक्ट होते. आणि फोर्थ मध्ये स्किन प्लस सबक्युटेनियस प्लस मसल प्लस बोन्स असं सगळं अफेक्ट होते. ठीक आहे. फर्स्ट डिग्री बर्नला आपण कुठलं बर्न म्हणतो? सुपरफिशियल बर्न म्हणतो, कारण याच्यामध्ये इपिडर्मिस अफेक्ट होते, सुपरफिशियल. ठीक आहे. सेकंड डिग्री बर्नला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो पार्शियल थिकनेस. इपिडर्मिस प्लस डर्मिस सबक्युटेनियस अफेक्ट होते थर्ड डिग्री बर्न मध्ये, तर याला आपण काय म्हणतो? फुल थिकनेस. याला आपण काय म्हणणार आहे? फुल थिकनेस बर्न. आणि लास्ट वाला जे आहे त्याला आपण काय म्हणतो? डीप बर्न किंवा डीप फुल थिकनेस बर्न असं याला म्हणतो. ठीक आहे. चलो, आता याच्यानंतर काय? याच्यानंतर आहे की पेन कशात होते. फर्स्ट डिग्री बर्न खूप पेनफुल असते. पेनफुल का बरं? कारण स्किनमध्ये पेन रिसेप्टर्स असतात, त्याच्यामुळे ते जर बंद झालं, स्किनला झटका लागला तर आपल्याला आग होते, बरोबर आहे.
सेकंड डिग्री बर्नमध्ये सिव्हिअर पेन होते, कारण याच्यात पेन रिसेप्टर खूप जास्त स्टिम्युलेट होतात, त्याच्यामुळे सिव्हिअर पेन होते. आता थर्ड डिग्री बर्नमध्ये काय होतं, सबक्युटेनियस पण जात आहे आणि आपले पेन रिसेप्टर डर्मिसमध्ये असतात. सबक्युटेनियस पण गेलं तर इथे पेन होणार नाही आपल्याला. तिथे काय होते, फक्त नमनेस फील होते. का बरं नमनेस फील होते? कारण एंड जळून जातात, पण नर्व एंडिंग तिथेच असतात, त्याच्यामुळे नमनेस फील होते. आणि फुल थिकनेस जे डीप बर्न आहे, म्हणजे डीप फुल थिकनेस बर्न आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नो पेन, कारण याच्यात पेन रिसेप्टरच राहत नाही. पेन रिसेप्टर राहत नाही आणि पेन रिसीव्ह करणारे नर्व पण राहत नाही, त्याच्यामुळे इथे पेनच होत नाही. त्याच्यानंतर आहे की सिम्पटम कसे दिसतात. तर फर्स्ट डिग्री बर्नमध्ये फक्त रेडनेस येते, फक्त रेडनेस दिसेल आपल्याला. सेकंडरी बर्नमध्ये ब्लिस्टर्स दिसतात, ब्लिस्टर येतात छोटे छोटे जिथे बर्न झालंय. थर्ड डिग्री बर्नमध्ये काय दिसतं आपल्याला, इथे एक तर ब्राऊन कलर दिसते, ब्राऊन किंवा ब्लॅक किंवा व्हाईट कलर आपल्याला इथे दिसते, ठीक आहे, स्किनवरती जिथे बर्न झालेला आहे. आणि फुल थिकनेस बर्नमध्ये, डीप फुल थिकनेस बर्नमध्ये आपल्याला काय दिसते, फक्त ब्लॅक, पूर्ण जळून झालेलं असते, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे ठीक होण्यासाठी किती दिवस लागतात. तर फर्स्ट डिग्री बर्न 3 ते 7 दिवसात ठीक होऊन जाते. सेकंड डिग्री बर्न 21 ते 28 दिवसामध्ये ठीक होऊन जाते, ठीक आहे. आणि इथे स्कार फॉर्मेशन होते, स्कार फॉर्मेशन. थर्ड डिग्री बर्नमध्ये याला जवळपास लागते 3 ते 6 हफ्ते, ठीक आहे, 3 ते 6 हफ्ते लागतात. आणि याच्यामध्ये काय होते, याच्यामध्ये ग्राफ्ट लावा लागतो आपल्याला, स्किन ग्राफ्ट लावा लागतो, जी त्वचा लॉस झालेली आहे तिथे. आणि फोर्थ डिग्री बर्नमध्ये आहे, याला महिने लागू शकतात, मंथ्स टू इयर्स किंवा वर्षे लागू शकतात. आणि इथे पूर्ण ग्राफ्टिंग करावं लागते, ठीक आहे, तिथे ग्राफ्ट लावा लागतो, असं आहे. तर याच्यावरती प्रश्नाला तुम्हाला उत्तर देता येतात त्याचे, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. मोस्ट कॉमन कॉज ऑफ ब्लाइंडनेस इन इंडिया. सर्वात कॉमन प्रश्न आहे हा, म्हणजे हा जवळपास असं समजून घ्या की प्रत्येकच एक्झाममध्ये विचारला जातो असा प्रश्न आहे हा. मोस्ट कॉमन कॉज कुठला आहे ब्लाइंडनेसचा इंडियामध्ये? तर याचा आन्सर आहे कॅटरॅक्ट. हे विसरू नका तुम्ही, हा क्वेश्चन DMR मध्ये आलेला क्वेश्चन आहे, हा DMER वाला क्वेश्चन आहे. याच्यामधले आता मी जेवढे 10 क्वेश्चन घेतले ना, याच्यातले जवळपास 6 क्वेश्चन जे DMR मध्ये आलेले क्वेश्चन आहेत, आणि म्हणून मी ते तुम्हाला करून घेतले, ठीक आहे. तर चलो, तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तुम्हाला आणखी कुठला टॉपिक समजून पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा तो टॉपिक, मी त्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवणार. वेळ कमी आहे तर मी जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओजमध्ये. आणि प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा व्हिडिओ, म्हणजे बाकीच्यांचा पण अभ्यास होईल तुमच्यासोबतच, ठीक आहे. चलो ठीक आहे.